भरपूर वेळा लोक घाईघाईमध्ये निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण खरा मास्टर तो असतो जो मैदानात उतरल्यानंतर आधी परिस्थितीचा अंदाज घेतो. भगवद्गीतेचा 20वा श्लोक याच ऑब्झर्वेशनल सायकोलॉजीचं दर्शन घडवतो. आता म्हणजे शस्त्र चालवण्याची वेळ जवळ आलेली आहे. ज्याच्या रथावर हनुमान म्हणजे कपिध्वज विराजमान आहे अशा अर्जुनाने, पांडवाने समोर व्यवस्थित उभ्या असलेल्या कौरव सेनेला पाहिलं आणि स्वतःचं धनुष्य उचललं. याला सिच्युएशनल अवेअरनेस म्हणतात, म्हणजे कृती करण्यापूर्वीचं सजग भान. अर्जुनाच्या रथावर हनुमानाचा ध्वज आहे. हनुमान हे इंद्रिय निश्चयाचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत. जेव्हा तुम्ही मोठ्या संघर्षाला सामोरे जाताना त्यावेळेस तुमची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे हे महत्त्वाचं असतं. अर्जुनाचा आत्मविश्वास त्याच्या पाठीशी असलेल्या दैवी शक्तीवर तर आहेच, पण स्थिर मनावर सुद्धा अवलंबून आहे. श्लोकामध्ये द्रष्टा म्हणजे पाहून हा शब्द महत्त्वाचा आहे. अर्जुन घाबरून डोळे मिटत नाहीये, तो समोरच्या परिस्थितीला सामोरे जातोय. संकटाकडे पाठ फिरवून चालत नाही, तर ते किती व्यवस्थित आहे हे आधी डोळ्यांनी बघावं, मनाने मोजावं लागतं. अर्जुनाने धनुष्य उचललं ही त्याची कृती आहे, पण त्याने अजून बाण सोडलेला नाही. तो एक पॉज घेतोय. रिॲक्शन मोडमध्ये येणं म्हणजे उत्तेजित होणं आणि प्रतिसाद देणं म्हणजे रिस्पॉन्स देणं, याच्यामध्ये एक छोटासा वेळ असतो ना, तिथंच आपल्या बुद्धीचा कस लागतो आणि अर्जुन तो वेळ घेतोय. आजच्या धावपळीच्या युगामध्ये या श्लोकाचे 3 मोठे पिन पॉईंट. रिॲक्ट होण्यापूर्वी रिस्पॉन्ड करा, म्हणजे बॉस ओरडला, जोडीदाराशी भांडण झालं की लगेच उलट उत्तर देऊ नका. अर्जुनासारखं आधी परिस्थिती बघा. तुमचं धनुष्य, तुमची ताकद तयार ठेवा, पण ती वापरायची योग्य वेळ आली आहे का नाही हे ओळखा. तुमचा ध्वज ओळखा, म्हणजे काय तर संकटात सापडल्यावर तुमच्याकडे अशी कोणती ताकद आहे जी तुम्हाला एकदम शांत ठेवते, स्थिर ठेवते. तुमचा कुटुंबाचा सपोर्ट, तुमची तत्व की तुमचा देव. हा तुमचा कपिध्वज म्हणजे तुमचा सपोर्ट तुम्हाला डगमगू देणार नाही. तुलना नाही, निरीक्षण करा. म्हणजे अर्जुन शत्रूला व्यवस्थित उभ्या असताना बघतो, तो त्यांची ताकद मोजतोय, स्वतःला कमी लेखत नाहीये, तुलना पण करत नाहीये. समोरचा किती बलवान असला तरी त्याला तार्किक नजरेने म्हणजे एक ऑब्झर्वेशनच्या नजरेने पाहिल्यास तुमची सगळ्यात महत्त्वाचं तर अर्धी भीती इथंच कमी होते ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर ऑब्झर्वेशन कराल. समुपदेशक म्हणून मला एकच कळतं की शस्त्र उचलणं सोपं असतं, पण ते का उचललंय, समोर कोण आहे हे समजून घेण्यासाठी अर्जुनाचं काळीज लागतं. म्हणजे घाई करू नका, आधी परिस्थिती नीट पहा, एवढाच याच्यातील अर्थ. जर ही गीता मालिका तुमची विचार करण्याची पद्धत बदलत असेल तर आत्ताचा हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जिला घाईमध्ये निर्णय घेण्याची सवय आहे. तुमचा एक शेअर कोणाचं तरी नुकसान नक्कीच टाळू शकतो. उद्या पुन्हा भेटूयात बरोबर 9 वाजता. विचार बदला, आयुष्य सुधरा. मनशक्ती परिवारात सामील होण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.